यूजीसीचा नवीन नियमावरून सध्या रान उठतंय. या नियमावलीनुसार सवर्ण विद्यार्थ्यांचं शिक्षण या देशात मुश्किल होणार आहे. अगोदरच आरक्षणामुळे सवर्णांना दिवसेंदिवस महाग होत चाललेले शिक्षण परवडत नाही. त्यात आता या नवीन नियमावलीमुळे सवर्ण विद्यार्थी महाविद्यालयांमध्ये टार्गेट होणार आहेत. काही राज्यांमध्ये तर मुस्लिम 100% ओबीसी मध्ये येतात. तेथे विद्यार्थी केवळ सवर्ण म्हणून नाही तर हिंदू म्हणूनही लक्ष होणार आहेत. अशा वेळी ही नियमावली मोदी सरकारने तयारच कशी केली असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना याबाबत विचारण्यात आलं तर त्यावर काही ठोस उत्तरच देता आलं नाही. न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही नियमावली तयार करण्यात आली असं ते म्हणाले. पण सवर्णांवर अन्याय करण्याचा हा नवा फंडा सरकारला कोणी सुचवला? पुन्हा अन्यायकारक नियम आम्ही मागे घेऊ असंही ते बोलले नाहीत. उलट कोणावर अन्याय होणार नाही असे तातूर मातूर उत्तर देऊन ते मोकळे झाले. याचा अर्थ नेमका काय घ्यायचा?